प्रदर्शन केलं होतं त्याच्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी आता अमरावतीमध्ये एक वक्तव्य केलं आहे. ते असे म्हणतात की ज्या पद्धतीने काँग्रेस वागत आहे तर त्यांच्या डोक्यावर परिणाम पडला आहे असे बोलतात आणि पुढच्या काळात असं जर केलं तर काँग्रेस देशातून हद्दपार होईल असंही बावनकुळे म्हणाले. बावनकुळ्यांचंच डोकं फिरलेलं आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत देशाला वेठीस पकडलेला आहे. मी देशाची आम्ही चर्चा करतो. काँग्रेस पक्ष हे देशासाठी ज्यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान नाही त्या भाजपच्या मंत्र्यांना या पद्धतीचं बोलण्याचा काही अधिकार नाही, म्हणून त्यांचं डोकं फिरलेलं आहे, म्हणून ते दुसऱ्यांचं डोकं फिरलं जातं. जी फाईल इल्पस्टन फाईल जी मिळालेली आहे त्या फाईलमध्ये ते काही व्हिडिओज आहेत ते मोदींच्या घाणेरड्या कृत्याचे आहेत अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी आहे आणि त्या पद्धतीचं मीडियामध्ये येत आहे. जागतिक पातळीवरती चाललेलं आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी त्यामध्ये भूमिका मांडली की देशाचे प्रधानमंत्री आहेत, आमचे सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत, प्रधानमंत्र्यांवर अशा पद्धतीचं जागतिक पातळीवर आरोप होणं म्हणजेच ही भारताची बदनामी आहे आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण द्यावं ही मागणी राहुल गांधींची आहे. पण आता ती फाईलचं झाल्यानंतर त्यांचे जे आर्थिक जो ढाचा आहे त्यांचा अदानी अडचणीत आले. अमेरिकेने त्यांच्यावर त्यांच्या कोर्टाने नोटीस काढला, ते त्याला हजर होत नाही तर त्यांच्यावर दंड सुरू केला आणि म्हणून मोदींचंच आर्थिक स्ट्रक्चर बिघडत आहे अशी भीती दोन पद्धतीची निर्माण झाली. जे काही त्यांचं मोदीजींचं त्यांना ते किती चांगले आहेत हे सांगण्यासाठी त्यांना जे करोडो रुपये खर्च करावे लागले होते ते एका अमेरिकेच्या फाईलमधून ते आता ते किती दुराचारी आहेत हे स्पष्ट व्हायला लागले. आणि त्याच्यानंतर अमेरिकेतून जे धान्य आता आपल्या देशात येणार आहे त्याच्यावर कुठलंही आता इम्पोर्ट ड्युटी लागणार नाही. पण आपल्या देशातला जो शेतीचा माल अमेरिकेत जाईल त्याच्यावर तिथला देश इम्पोर्ट ड्युटी लावेल. आतापर्यंत अमेरिकेने जेव्हापर्यंत काँग्रेसचं सरकार देशात होतं तेव्हापर्यंत कधीच अमेरिकेने हिंमत केली नाही की आमच्या देशातल्या मालाला तिथं जायला इम्पोर्ट ड्युटी लावली नाही. पण अमेरिकेने आता ती लावली. पण तिकडचा माल आता आपल्या देशात येईल ते आता आपल्यावर म्हणजे त्यांना फ्री ड्युटीनं आपल्या देशात त्यांचा शेती उपज सगळं आपल्या देशात येईल. दुधापासून सगळं पिकं येतील आणि तो सस्ता आपल्या भारताच्या बाजारामध्ये मिळेल आणि त्याच्यामुळे देशातला शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. सत्तेसाठी आणि सत्तेचा मलाई खाणारी जी व्यवस्था भाजपच्या रूपाने म्हणजे बावनकुळेसारखे अनेक जे निर्माण झालेली आहे मोदी सकट, त्यांना देश महत्त्वाचा नाही, देशातला शेतकरी महत्त्वाचा नाही, त्यांना त्यांच्यासाठीच ते जगतात आहेत अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती आता समोर आल्यामुळे भाजप आणि भाजपचे सत्ता पिपासू लोक घाबरलेले आहे आणि म्हणून दुसऱ्याचे डोकं फिरलेले आहेत. अशा पद्धतीचं आपला बचाव करायसाठी ते बोलतात आहेत. त्यांच्या बोलण्याने काही अर्थ नाही. वस्तुस्थिती जनतेच्या समोर येणार आहे. त्यावेळेस या भाजपला लोक पकडून मारणार, भाजपच्या नेत्यांना पकडून मारणार. त्यावेळेस मग त्यांना अक्कल येईल की आम्ही काय चुकीचं केलं. खासदार निलंबनावर काय म्हणणार? आपल्या माने यांनी अजित पवारांच्या या विमान अपघाताबद्दल शंका व्यक्त केली आहे. तटकरे पटेल यांनी मिळून तर काही केलं नाही अशी शंका त्यांनी आज उपस्थित केली आहे. त्यांच्याजवळ काही पुरावे असतील अंजनी दमनियाकडे, त्यामुळे तटकरे आणि प्रफुल्ल पटेलचं ते नाव घेत असतील. त्यामुळे काय पुरावे त्यांनी मांडावं. तर त्याच्यामुळे मग ते काय माझ्याजवळ काही पुरावे नाही त्याच्यामुळे मी काही मांडणार नाही. खासदार निलंबनावर काय म्हणणार? आपल्या आम्हाला भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या सगळ्या जनतेला सार्थ अभिमान आहे की देशाच्यासाठी आणि देशाच्या शेतकऱ्यांसाठी, देशासाठी म्हणजे देशाच्या संरक्षणासाठी ज्याप्रमाणे चीन आमच्या देशावर अतिक्रमण करते आहे ज्याच्यामध्ये आमचे नेते राहुल गांधीजींनी आपली भूमिका मांडली आणि ते मांडूच द्यायचं नाही अशा पद्धतीचा प्रयत्न सत्ता पक्षाकडून झाला. मग अमित शहा असतील, राजनाथ सिंग असतील, त्यांचे खासदार असतील, ज्या पद्धतीने विरोध करताना आपण पाहतो आहे. आणि देशाच्या संरक्षणाचा जिथं मुद्दा आलेला आहे, जिथं या देशाच्या शेतकऱ्यांचा मुद्दा आलेला आहे, त्यासाठी आमचा खासदार त्या ठिकाणी त्या मैदानात उतरला आणि त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना
आमच्या नेते राहुल गांधींना बोलू द्या अशी भूमिका मांडली, देशाच्या संरक्षणाचा विषय, शेतकऱ्यांचा विषय, आणि त्यासाठी लोकसभेमध्ये त्यांना निलंबित व्हावं लागलं, तर त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण की देशासाठी आणि देशाच्या शेतकऱ्यासाठी लढणारा खासदारच आम्ही निवडून पाठवलेला होता आणि त्यांनी त्याची चुणक दाखवलेली आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार आम्ही गोंदिया भंडारा दोन्ही जिल्ह्यात आम्ही करू. महायुतीचे मंत्री आहेत नितेश राणे, ते निधीवरून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करतात. मधल्या काळात त्यांनी जर भाजपचा आणि शिवसेनेचा असेल चिन्ह दिसेल निवडून आला तर तेव्हाच निधी दिला असं म्हटलं होतं. आज पुन्हा कोल्हापूरमध्ये ते बरळले आहेत की त्याच्यामुळे मला असं वाटतं की राज्यपाल महोदयांनी या गोष्टीची नोंद घेण्याची गरज आहे आणि मुख्यमंत्र्यांनी नोंद घेण्याची गरज आहे. आपण परवाच सुनीत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाली, ताजीच आहे म्हणून त्याचा उल्लेख केला. तर मी कोणाबद्दलही भेदभाव करणार नाही, मी ममत्व ठेवणार वगैरे वगैरे ते सगळं त्या शपथविधीमध्ये बोलतात. तर ही शपथ घेतली जाते तर या शपथीचं पालन पण केलं पाहिजे. मंत्री सार्वजनिक पद्धतीनं असं बोलत असतील तर यांचं कोणाबद्दल ममत्व राहिलेलं नाही आहे, भेदभाव राहिलेला आहे, राग आहे. आम्ही कोणाचा राग करणार नाही असं पण त्या शपथेमध्ये म्हटलेलं जातो. तर जेव्हा मंत्री असं बोलत असतील, तुमच्या भाषेत बरगळत असेल, तर मग राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि तात्काळीनं त्या शपथेला हे मानायलाच तयार नाही तर त्यांना त्यांच्या पदातून काढलं पाहिजे. एकदम क्लिअर आहे. त्यामुळे मंत्र्यांना एक जबाबदारी आहे, विशेष करून आमदारांना सुद्धा आम्हाला ते शपथ घ्यावं लागतं. मग आम्हाला आमच्याकडे येणाऱ्या कोणालाही आम्ही काही शिवा घालायच्या असेल आम्हालाही अधिकार नसतो. लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत या सगळ्या जबाबदाऱ्या आमच्यावर असतात आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. जे वागत नाही त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. पार्थ पवारला क्लीन चिट देण्यात आली राज्य सरकारने. बघा, आता मला असं वाटतं की त्या विषयावरचं विधानसभेचं अधिवेशन येते आहे. सरकारने काय काय केलं त्या घटनेमध्ये, आणि त्यांचे वडील अजित पवार आता आपल्यात नाही, त्या दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता त्याच्यावरचं काही प्रतिक्रिया द्यावी हे काही बरोबर नाही. पण विधानसभेत आम्ही सरकारला याचा जबाब विचारू. पंतप्रधान मोदीवर काँग्रेसकडून हल्ला करण्याचा एक कट रस्ता गेला होता अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे महिला खासदार पण समोर होती. त्याचमुळे जी सभाचं जे आहे मोदींजींनी जे भाषण आहे त्यांचं ते रद्द करण्यात आलं अशी एक चर्चा सुरू आहे. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक बघा, असं आहे की मोदीजी हे नटसम्राट आहेत. ते त्यांचं आपण पाहतो कधी कधी मीडियामध्ये, सोशल मीडियावर, तुमच्या मीडियावर येत नाही, त्यांचं दिवसभर तो मेकअप चालतो. खूप साऱ्या महिला त्यांचा मेकअप करतात आणि सगळं सजून बजून येतात. दिवसातून 4 ड्रेस बदलवतात. ते सारखेच असतात त्यांचे, पण ते दिवसातून एकदा घातले की दुसऱ्यांदा घालत नाही. ते असं त्यांचं हे आहे राहण्याचं थाटमाट. आता प्रधानमंत्री आहेत, त्यांना हजारो कोटीचं विमानानं ते फिरतात. त्यांची गाडी पण त्यांची तुम्ही पाहिली असेल किती हजारो कोटीची गाडी आहे. त्यामुळे त्यांना कोणी हमला करू शकत नाही. ते प्रधानमंत्री आहेत, आमच्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. देशाच्या प्रधानमंत्र्याला काही होऊ नये हे काळजी घेण्याची जबाबदारी आमची पण आहे. पण या पद्धतीचं जे आता वस्तुस्थिती जी समोर आलेली आहे त्या वस्तुस्थितीला लपवण्यासाठी, कारण की आता शब्दच नाही आहे त्यांच्याजवळ, त्याचं उत्तर द्यायला शब्द नाही, आणि म्हणून हा एक नटसम्राटांनी बनाव केलेला आहे. मोदी हे नटसम्राट आहे. त्यांना आता या सगळ्या प्रश्नावर उत्तर द्यायचं नाही आहे. त्यांचा वास्तविक चेहरा आज देशाच्या समोर आलेला आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीचा बनाव करायचं काम केलेलं आहे. राहुल गांधीजींना कसं त्या ठिकाणी बोलू देत नाही हा पूर्ण देश पाहते आहे. आणि यांचं तर बहुमत आहे, पाशवी बहुमत आहे. यांना काय लोकसभेत मारतील का कोणी? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.